दयावान पाटील, कनेरीमठ, कोल्हापूर. आज जागतिक मधमाशा दिन 20 मे यानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या माध्यमातून मला मध विशेष पुरस्काराने येथे सन्मानित केलेला आहे. हा पुरस्कार माझ्या मधमाशी संगोपन, मध विस्तार, मधमाशा प्रशिक्षण जागृती, त्याचबरोबर अवेअरनेस या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा मला पुरस्कार दिलेला आहे. त्याचबरोबर अधिकाधिक मधमाशांसाठी संवर्धन करणे, निसर्गातील मधमाशांना वाचवणे हा त्या ठिकाणी माझा उद्देश आहे. मधुअमृत मधमाशी संवर्धन संस्थेच्या माध्यमातून मी सर्व कामे करतो आणि महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्या माध्यमातून आज 12 गावे ही मधाची गावे म्हणून आज जाहीर केलेली आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय रवींद्रजी साठे साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर मधाच्या बाबतीत जास्तीत जास्त मधाचं कसं उत्पादन होईल, मधमाशीसाठी मधमाशी पालक कसे तयार होतील, मधमाशी प्रशिक्षण कसे राबवले जातील याविषयी सातत्यानं कामे त्या ठिकाणी होणार आहेत. हा मधमाशी पुरस्कार माझ्या कामाला न्याय देऊन हा पुरस्कार मला मिळाला त्याबद्दल पुन्हा एकदा मी शासनाचा आभारी आहे. तुमची संस्था कधी स्थापन झाली आणि संस्थेचं कार्यक्षेत्र कोणतं आहे? माझी संस्था मधुअमृत मधमाशी संवर्धन संस्था ही 2012 साली कोल्हापूर येथे स्थापन झाली. या संस्थेच्या माध्यमातून आग्या मधमाशी वाचवणे, साथीनी मधमाशींचं संरक्षण करणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्याचबरोबर मधाचं संकलन करणे, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे इत्यादी कामे आम्ही कोल्हापूर परिसरात आम्ही सातत्यानं करत असतो. शेतकऱ्यांकडं हा एक जोडधंदा म्हणून पाहिला जातो, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना काय काय फायदा होऊ शकतो? शेतकऱ्यांच्यासाठी खूप अत्यंत जवळची मधमाशी आहे. शेतकऱ्यांचा मित्र मधमाशी म्हणून पाहिलं तरी काय हरकत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतीतील उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेलं आहे. त्यासाठी मधमाशी परागीभवनाच्या माध्यमापासून पिकाची 80% उत्पादकता हा मधमाशा वाढवतात. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी मधमाशाकडं पाहताना चांगल्या दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे, त्यांना संवर्धन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मधमाशीच्या पेट्या आपल्या शेतात सातत्यानं ठेवणंसुद्धा गरजेचं आहे. आपल्या शेतकऱ्याने आपल्या दारामध्ये जसं की तुळशीचं वृंदावन असतं त्याच प्रमाणे एकतरी पेटी आपल्या परसबागेमध्ये ठेवणंही गरजेचं आहे. काही अनुदान वगैरे शासनाकडून मिळत आहे का? निश्चितपणानं महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून 50% अनुदानावर पेट्या व मधमाशा वसाहतीसह दिल्या जातात. शेतकऱ्यांनी व मधमाशी पालकांनी या योजनेचा लाभ जरूर घ्यावा. शेतकऱ्यांना यापासून किती उत्पन्न मिळू शकतं एका अंदाजात? शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आपल्या शेतातील 80% उत्पादकता वाढतेच, त्याबरोबर शेतकऱ्यांना प्रति पेटी हा 10 किलो मधाचं उत्पादन देते. आपण वर्षाकाठी 10 जरी पेट्या ठेवल्या तर वर्षाला आपल्याला 50 किलो मधाचं उत्पादन, चांगल्या पद्धतीचं नैसर्गिक मधाचं उत्पादन घेता येतं. आज जो पुरस्कार मिळाला या पुरस्काराचं स्वरूप काय होतं? या पुरस्काराचं स्वरूप प्रशस्तीपत्र, मानधन, त्याचबरोबर शिल्ड असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. काय आवाहन करणार तुम्ही शेतकरी राजांना? शेतकऱ्यांना मी हेच आवाहन करू इच्छितो की मधमाशांना जास्तीत जास्त संवर्धन करावं, संरक्षण द्यावं व आपल्या मित्र कीटक आहे म्हणून मधमाशीकडे पाहावं, हा मी त्या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो. धन्यवाद. चालेल, धन्यवाद. माझं नाव दयावान पाटील, कनेरीमठ, कोल्हापूर.